उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांना एकनिष्ठ शिवसैनिकांची भीती अजूनही कायम आहे. त्यात शिवसेनेनं ऑपरेशन तुडवाचे आदेश दिलेले आहेत. हे आगळं वेगळं ऑपरेशन राबवण्यासाठी एकनिष्ठ शिवसैनिक सातत्यानं प्रयत्न करीत आहेत, पण त्यांच्या भीतीपोटी या फुटीर खासदारांना मोठं पोलीस संरक्षण दिल्यामुळं पोलिसांचा आश्रय घेऊनच या खासदारांना वावरावं लागत आहे. आपल्याच मतदारसंघात फिरताना सुद्धा यांना पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. अशातच काल उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्तानं परभणीचे फुटीर खासदार संजय जाधव त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक पोस्ट केली. हे संजय जाधव शिवसेनेतून फुटल्यामुळं एकनिष्ठ शिवसैनिक त्यांच्यावर प्रचंड बिथरलेले आहेत. संजय राऊत यांनी तर परभणीत जाऊन या संजय जाधव यांचे वाभाडे काढले होते. शिवसेनेतून फुटले असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही वाईट बोलणं टाळलेलं आहे. उलट काही बोलू नका वाईट असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं. शिवाय त्यांनी काल उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारण बाजूला ठेवून त्यांनी या शुभेच्छा दिल्या असल्या तरी एकनिष्ठ शिवसैनिक मात्र चवताळून उठले. कडवट शिवसैनिक म्हणू लागले, तुम्ही दिल्या घरी सुखी राहा ना. उद्धव ठाकरे सोबत तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि आता त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा का टाकता आहात, असा सवाल या एकनिष्ठ शिवसैनिकांनी विचारला. तर खासदार संजय जाधव यांचे समर्थक म्हणत होते की खासदार संजय जाधव हे वारकरी आहेत, त्यामुळं ते सर्वांचा आदर करतात. किती जरी कडवटपणा दुसऱ्याकडे असला तरी खासदार संजय जाधव हे सर्वांसोबत चांगले वागतात, अशा देखील पोस्ट त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आल्या. संजय जाधव यांच्या या पोस्टमुळे शिंदे गटात सुद्धा बरीच खळबळ उडाली. कट्टर शिवसैनिक अंगावर येऊ लागल्यामुळं जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट डिलीट केली. पण दुसरे फुटीर खासदार धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. संजय जाधव यांच्यावर शिवसैनिक संतापलेले असताना सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी शुभेच्छाची पोस्ट टाकली आणि ती कायम ठेवली, म्हणजे त्यांनी ती डिलीट काही केली नाही. संजय जाधव यांच्या या पोस्टची प्रसार माध्यमाकडूनही दखल घेण्यात आली आणि त्यांच्या बातम्याही प्रसारित झाल्या. साहजिकच यावर उलटसुलट प्रतिक्रियाही उमटल्या. या सगळ्या गोंधळामुळे त्यांनी काही तासातच आपली पोस्ट डिलीट केली, म्हणजे संजय जाधव यांनी. शिंदे गटातील नेत्यांनाही हे फारसं आवडलेलं नव्हतं आणि वरून दबाव आल्यावर त्यांनी ही पोस्ट डिलीट केल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे. धाराशिवचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर स्वतः उद्धव ठाकरे यांनी अत्यंत टोकाची जहरी टीका केली होती. मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांची धुलाई केलेली होती, पण तरीही ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी ही पोस्ट नंतर डिलीट केलेली नाही. त्यामुळं एक घाबरले तर दुसऱ्यांनी धाडस केलं असं म्हटलं जाऊ लागलं आहे. पक्ष सोडल्यानंतर सुद्धा संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम दाखवलं, पण हेच प्रेम त्यांच्या अंगलट आलं. मित्रहो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.